48 खेड्यांचे दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. डेगवे गावची ग्रामदैवता श्री माऊली. स्थापेश्वर मंदिर येथील कोणताही निर्णय घ्यायचा झाला तरी माऊलीच्या कौलाने घेतला जातो. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजा व सायंकाळी लक्षदीपोत्सव साजरा केला जातो. कुशीत लपलेला घारपी येथील धबधबा. केसरी येथील प्रसिद्ध स्वयंभू देवस्थान. सरमाळ येथील पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री सपदनाथ देवाचे मंदिर. झोळंबे येथील पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा प्रसिद्ध शिमगोत्सव. असनी येथील सुप्रसिद्ध शिमगोत्सव. हुक्केरी येथील ऐतिहासिक हनुमंतगड. मोरगाव येथील म्हातारा बाबा यांचे मंदिर. तळकड येथील वनबाग. दानोली येथील संत साटम महाराज यांची समाधी. त्यातीलच एक दानोलीचे साटम महाराज. आज आपण पाहूया साटम महाराज यांचे समाधी मंदिर. पारपोली एक सुंदर फुलपाखरांचे गाव. शिरशिंगे येथील ऐतिहासिककालीन मनोहर व मनोसंतोष गड. बांदा येथील सुप्रसिद्ध असलेले बांदेश्वर. विलवडे तिठा येथे असलेली ही सुबक जिवंत देखावा दिसण्यासारखी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा.